नमस्कार मित्रांनो, बघा आज तुम्ही व्हिडिओ बघितले असाल 2-3 दिवसाचे. आज शुक्रवार आहे. मंगळवारी मार्केट किती उच्च होता. आज बघा मंगळवार असल्यामुळे मार्केट पुरं डाऊन झालेला आहे. मंगळवारी मार्केट फुल फॉर्म मध्ये होता आज. आणि आज बघा शुक्रवारी आज पुरं मार्केट डाऊन झाला. पूर्ण भाज्याचे भाव कमी झालेले आहे. जवळपास 1-2 भाज्या सोडल्या तर बाकीचे भाव सगळे डाऊन झालेले आहेत. बघून घ्या व्हिडिओ मध्ये सगळे भाव दाखवलेले आहे. तुम्हाला सगळे दाखवलेले आहे. बघून घ्या आपला व्हिडिओ. राहिली काकडीची आवक दिसून राहिली. काकडी गावरानी काकडी बघा, विचारून घेऊ आपण आता चायना. चला मित्रांनो, आज वांग्याची आवक मला दिसून राहिली बरीचशी. बघून घ्या. कंपनी 8 दिन के बाद कैरी आई अपने मार्केट में अभी. अरे भैया फूलगोभी की आवक ज्यादा दिख रही मेरे को आज. क्या हो गया फिर तो? अरे बाप रे, और गिर गया मार्केट. माल आता झालेला वाटते मला. बढिया दिसून राहिला. काय किलो दादा? मित्रांनो ताज कंपनी आलो. मित्रांनो वटाणा बघा, वटाण्याची आवक भरपूर दिसून राहिली. आज बी वटाणा भरपूर येऊन राहिला. गाजर बी आहे बघा. भाऊला विचारू, भाऊ वटाणा काय म्हणते आज? वटाणा 23 रुपये काटे पे 23 रुपये, चिल्लर 25-30. चिल्लर 25-30 बघा. कट्टा मित्रांनो 50 किलो कट्टा भरून राहिला. गाजर गाजर 23 रुपये. गाजर 22 रुपये. 23-22. जगन्नाथ कंपनीत आलो मित्रांनो. बघा जगन्नाथ कंपनीमध्ये संभारची आवक भरपूर दिसून राहिली मला. आज आवकच आवक दिसून राहिली. तिकडे बघितलं आपण फुलगोबीची आवक भरपूर आहे. इकडे बघा संभाराची आवक भरपूर दिसून राहिली. बघा संभार जिकडे तिकडे. यशभाऊ संभार काय म्हणते? 10 रुपये किलो. अरे मुळे 50 आहे 30 आहे का? चालेल दाखवूनच देतो. बघा मित्रांनो संभारात जास्त आवक असल्यामुळे 30 रुपये किलोचा संभार आज 10 रुपये किलो खपून राहिला. आवक डिपेंड करते सगळे भाव भाजी मंडीचे. कच्चा माल असते त्याच्यामुळे. पालक बघा 10 रुपये किलो म्हणते गड्डी. 10 रुपये किलो बघा. किती समार मेथी संपली वाटते ना. मेथी काय भाव आपली आज? 40 रुपये आपली. माल आता झालेला वाटते मला. काय भाव म्हणते निंबू? एकदम बढिया दिसून राहिला. काय किलो दादा? हे पिवळ्याच्या भावात 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. मित्रांनो रत्माल सब्जी मंडी मध्ये फुलकोबी आणि वांग्याची आवक मला जास्त दिसून आली आहे. बघा त्याचे भाव जरा कमी झालेले असाल. बघू आपण समोर जाऊन विचारू काय म्हणते फुलकोबी. वांग्याचे कॅरेट वांगे भरपूर आलेले आहे मार्केटमध्ये. हिरवे वांगे दिसून राहिले मला. आता काटेरी वांगे बघू काय पोझिशन आहे. तर हिरवे वांग्याची पोझिशन बघितली तर आपण. चला मग गुणवंता कंपनीत जाऊ आपण मित्रांनो. गुणवंता एस कंपनी की जाय. काकडी दिसून राहिली. काकडीची आवक दिसून राहिली. काकडी गावरानी काकडी बघा, विचारून घेऊ आपण. आता चायनाच काकडी येऊन राहिली होती. काय म्हणते काकडी? 15 रुपये किलो. 15 रुपये किलो पन्नी. किलो हो 300 रुपये पन्नी. 300 रुपये. आणि 10 किती किलो? 20 किलोची आहे का? अरे बाप. हे वांगे 100 रुपये पन्नी. 100 रुपये पन्नी. हे 10 किलो 15 किलो आहे का? अरे बाप. चला मित्रांनो, आज वांग्याची आवक मला दिसून आली बरीचशी. बघून घ्या कंपनी मध्ये. बघू आता काय म्हणते. तर वांगे म्हणजे हिरवे वांगे, काटेरी वांगे तर नाही दिसून राहिले मला. विचार राजूभाऊला. राजूभाऊ वांग्याची आवक जास्त दिसून राहिली मला आज. जास्त आहे ना. घाम आज कमी व्हायला असेल पहा. 150 रुपये पन्नी, 100 रुपये पन्नी. हा तेच वाटलं मला. हा दिसूनच राहिले भरपूर दिसून राहिले वांगे म्हणून. हे 150 रुपये पन्नीचे वांगे आहे. बघून घ्या. 100 आणि 150 रुपये. संभार 20 रुपये किलो आहे ना. गोड 25 रुपये 30 रुपये. गोड 25 रुपये 30 रुपये किलो आहे ना. शेपू 20 रुपये. शेपू 20 रुपये. दाखवून देतो सगळं. बघा मित्रांनो, घोड आता उन्हाळा लागला ना. जसं जसा उन्हाळा लागते तसं घोड येणं चालू होऊन जाते. बघा घोड आपण पण घेऊ. 8 दिन के बाद कैरी आई अपने मार्केट में अभी. अपन क्या भाव? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो है भैया. 120 वाली कैरी 100 रुपये किलो. वटाना भैया वटाना. अरे मेरे भाई टमाटा क्या भाव बिक रहा है मन का? 10 किलो के एक मन लेके 60 रुपए. 10 क्या बात कर रहा? 10 में 1.5 किलो मन वाले को 60 रुपए. 6 रुपये किलो हो गया फिर तो. अरे बाप रे, और गिर गया मार्केट. भाजीची खूप आवक असल्यामुळे मार्केट आज डाऊन झालेला आहे. मार्केट आज शुक्रवार मित्रांनो. शुक्रवार आज तुम्ही अगर 2-3 दिवसचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहितच असणार आजची पोझिशन काय होती. तर आज सब डाऊन झालेला आहे मार्केट. बघून घ्या व्हिडिओ. बघून राहिले असेल तर का भाव होते का नाही. कालचा 2 दिवसाचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितच असणार. आजचा व्हिडिओ बघून घ्यायचा. चला त्रिकुटा कंपनी मध्ये आलो मित्रांनो आपण.
बघा भेंडी चिल्लर मध्ये का भाव विकत आहेत विचारू प्रदीप भाऊला. भेंडी आणि मिरची का मध्ये पैसे आहेत आज भेंडी आणि मिरचीचे. प्रदीप भाऊ भेंडी का भाव आज? भेंडी 40 रुपये दादा, मिरची 50 रुपये किलो. मिरची 50. भेंडी 40 आहे मित्रांनो आणि मिरची 50 रुपये किलो आहे जवळपास आहे बघा. फुलकोबीचे रेट कमी झाले का प्रदीप भाऊ? 15 रुपये किलो फक्त. हा हेच तुला काल 25 रुपये किलो होती आज 15 रुपये किलो खपूर राहिले. म्हटलं ना तुम्हाला फुलकोबीची आवक जास्त असल्यामुळे. अरे भैया फुलकोबी की आवक ज्यादा दिख रही मेरे को आज. क्या भाव है आज? 30 रुपये किलो. 30 रुपये 250 रुपये मन. 250 रुपये मान. 10 किलो का एक मान. मग मिरची काय म्हणते रे बा पैसे ना आज? 40 रुपये किलो. 40 कमी झाले भाव. कमी झाले भाव आता. 40 रुपये किलो आहे मिरचीचे भाव कमी झाले आहे. फुलकोबीचे भाव बी कमी झालेले आहे. भरपूर आवक आहे आज मार्केटमध्ये बघून घ्या. जिकडं पाहिलं तिकडं पासून 8 वाजून राहिले. 8 काय 8:30 वाजले जवळपास. 8:30 वाजले तरी मार्केटला भरपूर आहे. संदीप भाऊ हे बघा कवळा कवळा कवळा. दादा कवळा 30 रुपये 30 रुपये किलो आहे मित्रांनो कवळा. बघा प्रिन्स कंपनी मध्ये कवळा आलेला आहे. बघा आवक भरपूर आहे मार्केटमध्ये बघा आज म्हणून मार्केट डाऊन झालेलं आहे पूर्ण. दुकान लावून झालेली आहे. बघा कोणकोणती भाजी आणली तर दाखवत तुम्हाला. शॉर्टकट मध्ये दाखवतो पटापट मध्ये बघून घ्या. बघा मित्रांनो भेंडी आणली सुपर भेंडी आहे मित्रांनो. भाव दिलेले आहे. भाव बघून घ्या आपल्यावाले. आणि तुमच्याकडे काय भाव खपत आहे ते पण सांगा आम्हाला कमेंट मध्ये सांगा. थोडं काय तुमच्या इकडे कुठून बोलताय कुठून सांगताय कुठून पाय बघिताय सगळं सांगा मला. वांगे बघा वांगे काटेरी महागच आहे. आज वांग्याचं मार्केट काटेरी सोडून सगळे वांग्याचे भाव डाऊन झालेले आहे मित्रांनो. कैरी येऊन राहिली आता मार्केटला. कैरी बघा मित्रांनो कैरी आलेली आहे मार्केटला 100 रुपये किलो आहे जवळ. हे मिरची महाग आहे मित्रांनो. बारीक मिरची महाग आहे. बाकी मिरची आता भाव डाऊन झालेले आहे बाकी मिरचीचे. चला मग मित्रांनो आपला व्हिडिओ इथपर्यंतच राहणार आहे. भेटू मग उद्या सकाळी. उद्या शनिवार आहे तसं मार्केटमध्ये काही रौनक कमीच राहणार आहे तशी बी बघू. पण रौनक म्हणजे भाजीची कोण्या भाजीची आवक जर कमी झाली तर तिचे रेट वाढू बी शकते. बघू मग उद्या भेटू मग सकाळी. चला मग मित्रांनो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.